मागे का कॅशियर आणि अकाउंटसाठी सेक्शन दिलं आहे. आपल्या वर्क्स मॅनेजरची केबिन जेणेकरून ओव्हरऑल सुपरवायझर तो इथं बसेल. आपली टीमच एकदम चांगली घेतली. आपल्याकडे भारत ट्रेन्स, आयशर, महिंद्रा त्या सगळ्या थोडा आमंत्रित करीत आहे. खऱ्या अर्थाने एक सुंदर आजचा दिवस आणि प्रामुख्याने कांडपे कुटुंबाच्या माध्यमातून प्रज्वलन करण्यासाठी आज आपल्याला पाहुणे उपस्थित आहेत. मला वाटते मागेपर्यंत जोरदार टाळ्यांचा जरा गजर झाला पाहिजे. कांडपे कुटुंबासाठी खूप मोठा दिवस आहे आजचा. लोकनेते माजी खासदार सन्मान्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, माजी नगराध्यक्ष सन्मान्य आदरणीय जे म्हात्रे साहेब, सन्मान्य आदरणीय मनोहरशेठ कांडपे, तेजस दादा, आपण देखील दीप प्रज्वलनासाठी वरती यायचं आहे. सर्व्हिस सेंटरचे रिजनल मॅनेजर श्री गौरव शर्मा. आप सभी याचबरोबर या माध्यमातून थोडंसं उपस्थित पाहुणे आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. पण तत्पूर्वी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. इथून पण त्या टाळ्या काय झाल्या पाहिजे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याचबरोबर
5 लिटर पाहिजे, 10 लिटर पाहिजे, अनुप दादांची कंपनी आहे, त्याला कॉल करा, तुम्हाला घरपोच डिझेल मिळेल जोरदार का. त्याच्यानंतर आज फ्लीटवर्क अशोक लेलैंड ऑथोराइज सर्विस सेंटर, या सर्विस सेंटरच्या बाबतीमध्ये मुझे इतना ही पता है सर कि ये एक डिजिटल सेवा है. बस ट्रक यहाँ पर भारत में जितने भी चलते हैं हर दूसरे तीसरे ट्रक के पीछे ऑथोराइज सर्विस सेंटरच्या ओपनिंगसाठी एकत्र आलो आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या फॅमिलीच्या कष्टाची आणि चिकाटीची पावती आहे. उपस्थित मान्यवरांचे आभार आपण मानूया. सर्वप्रथम मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपले लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी या परिसरातील उद्योगांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी आज त्यांची उपस्थिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री जयंत म्हात्रे साहेब यांचेही मी विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक तरुणांना पनवेलमध्ये दिशा मिळाली आहे. श्री निशांत कुमार, श्री गौरव शर्मा, श्री सोहमजी जे अशोक लेलँडमध्ये आज महत्त्वाच्या जबाबदारीवरती कार्यरत आहेत, त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज हे वर्कशॉप त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे इंजिनिअरिंग केल्यानंतर MS करायला मी US ला गेलो होतो. तिकडे जॉब वगैरे केला, सगळं केलं, राहिलो गेलो, पण नेहमी कुटुंबाची ओढ होती, फॅमिलीची ओढ होती. म्हणून लग्नानंतर मी आणि माझ्या वाईफने डिसाईड केलं होतं की आपण परत येऊ. मग परत आल्यावर करायचं काय, तर मग ऑब्व्हियसली इमिजिएटली काय, तर आज मी काहीतरी त्याला पुढं नेलं पाहिजे. तर म्हणून म्हटलं काय तर आपण सर्व्हिस सेंटर चालू करूया. सुरुवातीला मी सोहमजींच्या संपर्कात आलो होतो. कळंबोलीला आपल्या पंपाच्या मागं जागा आहे. मी म्हटलं आपण एक मायक्रो आउटलेट चालू करूया, ज्याने पंप पण सांभाळता येईल, फ्यूल डिलिव्हरी सर्व्हिस पण होईल आणि तिथेच गाड्या. तर म्हणजे आमची एक नवीन वाटचाल आहे. आम्ही प्रयत्न करू की इकडे क्वालिटी आणि कस्टमर सेंट्रिक सर्व्हिस आम्ही देऊ. प्रत्येक कस्टमरला आम्ही क्वालिटी आणि टाईमली आणि रिलायबल सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू. आजच्या काळामध्ये केवळ वाहनांची तुमच्या किती विकल्या जात आहेत ह्याच्यावरती भर देण्यापेक्षा तुम्ही विकल्यानंतर सर्व्हिस कशी देत आहे ह्याच्यावरती जास्त भर आहे आणि त्याच्यामुळे तुमचे ॲडिशनल कस्टमर्स येतात. तर मी आज हे तुम्हाला अशोक लेलँड टीमला आणि इथे जमलेल्या सगळ्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना हे सांगतो की आम्ही प्रयत्न करू की आम्ही तुमचे एक्सपेक्टेशन सगळे मीट आणि ओव्हर अचीव्ह करू. या सर्व्हिस सेंटरमध्ये मी जास्तीत जास्त मॉडर्न टेक्नॉलॉजी इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. जो स्टाफ आणि इंजिनियर्स मी हायर केले आहेत ते क्वालिफाईड आहेत. त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग ऑलरेडी दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची ॲडव्हान्स ट्रेनिंग पण शेड्यूल्ड आहे. तर याचा फायदा आपल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कस्टमर